प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्ही सर्वजण अत्यंत आशीर्वादित आहात. हालेलुया. आपण बायबलमध्ये बघतो, जर आपण वाचलं उत्पत्ती याचा 11व्या अध्यायामध्ये, बाबेलचा बुरुज लोक बांधत होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणाले की आपण एक असा बुरुज बांधू आणि सर्वश्रेष्ठ बनू. त्यांच्यामध्ये गर्व आला. हालेलुया. आणि देवाने ते पाहिलं आणि देव खाली आला आणि त्यांनी त्यांची भाषा यांच्यामध्ये भेद टाकला आणि त्यांना पूर्णपणे गोंधळून टाकलं. हालेलुया. ज्यावेळेस आपल्यामध्ये गर्व येतो, ज्यावेळेस आपण स्वतःला काहीतरी समजायला लागतो, देवापेक्षा श्रेष्ठ समजायला लागतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये गोंधळ येतात, कन्फ्युजन्स येतात. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक गोष्टींमध्ये आपण कन्फ्यूज होतो. त्या आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये, फिजिकल लाईफमध्ये, मेंटल लाईफमध्ये, स्पिरिच्युअल लाईफमध्ये, चारी बाजूने कन्फ्युजन्स येतात. कारण वचन सांगतं की त्या देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. कारण जो स्वतःला नम्र करतो, वचन सांगते की देव त्याला उंच करतो. हालेलुया. जसं त्या लोकांमध्ये गर्व आला आणि त्याचबरोबर गोंधळ आला, जर आज आपण एक विश्वासू आहोत, तर आपण ज्यावेळेस नम्रपणे चालतो, देवावर विश्वास ठेवतो, तो परमेश्वर आपल्या जीवनातून प्रत्येक कन्फ्युजन दूर करतो आणि आपल्याला मार्ग दाखवतो. कारण तो म्हणाला की मी तुमच्यावर नजर ठेवून तुम्हाला बोध करीन. ज्या मार्गात तुम्ही चालावे तो मार्ग मी तुम्हाला दाखवीन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याच्यावर जर विश्वास ठेवत आहात, तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत तो परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल. आमेन.